संपूर्ण राज्यभरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत आहे। आष्टी शहरातही जयंती मोठ्या उत्साहाने सुरू आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांनी आष्टी शहरातून रॅली काढली। कशा पद्धतीने ही जयंती साजरी होती, काय सांगा? आज आष्टी शहरामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहे आणि या जयंतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भव्य शोभायात्रा, त्यामध्ये महिलांचा पण खूप सहभाग आहे। यामध्ये खूप मोठी रॅली काढून या ठिकाणी जयंती साजरी केली आहे। तसेच कर्नाटक मधील चेंडे पथक येणार आहे, काही मर्दानी खेळ सुद्धा होणार आहेत। तर या ठिकाणी अशा प्रकारे ही जयंती साजरी होती। रॅली कुठून कुठं काढण्यात आली? रॅली तवलवाडी ते आष्टी काढण्यात आली होती। अजूनही काही महिला आहेत आपल्या सोबत, त्यांना विचारू, काय सांगाल कशा पद्धतीने जयंती साजरी होती? या ठिकाणी रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर चेंडे चेंडे पथक जे की पारंपरिक नृत्य आहे तेथील, त्याच्यानंतर मर्दानी खेळ आहेत तेही या ठिकाणी आयोजित केलेले आहे। यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद युवकांचा तसेच महिलांचाही दिला। महिलांनी प्रथमच फुलेंच्या जयंतीमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाल्या। त्याच्यानंतर विविध मर्दानी खेळ सुद्धा या ठिकाणी होणार आहेत संध्याकाळी। अजूनही काही महिला आहेत, त्यांना विचारू, तुम्ही काय सांगा? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 197वी जयंती आष्टी शहरामध्ये अतिशय उत्साहाने आम्ही साजरी करत असतो। 7 तारखेला आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं होतं। जवळपास 50+ लोकांनी रक्तदानामध्ये योगदान दिलेलं आहे। तसंच आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच आज आष्टी शहरामध्ये महिलांनी सहभाग नोंदवला। सोलेवाडी ते आष्टी जी रॅलीचं आयोजन केलं होतं, या आयोजनामध्ये महिलांनी होऊन सहभाग घेऊन की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काय कार्य महिलांसाठी केलंय ते आज त्यांनी अभिवादन करून आज पूर्ण केलं, शुभेच्छा दिल्या असं म्हणता येईल। तसं आष्टी शहरातील जो महात्मा फुलेचा चौक आहे, त्यामध्ये आज ॲक्रेलिक बोर्डचं उद्घाटन काही आष्टी शहरातील मान्यवरांच्या हस्ते आम्ही आज ईद कापून लोकार्पण त्याचं केलेलं आहे। तसेच संध्याकाळी 4 ते 10 या वेळेमध्ये आपण मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। मिरवणुकीमध्ये कर्नाटक मधलं जे पारंपरिक वाद्य आहे ते वाद्य आम्ही इथं त्यांना बोलवलेलं आहे। चेंडे पथक त्याचं नाव आहे। तसंच संगमनेरचा जे काय मर्दानी खेळ आहे तो सुद्धा आपल्याला या जयंतीनिमित्त आम्ही तो कार्यक्रम ठेवला आहे। सर्व आष्टी शहरातील जनतेला आम्ही असं आवाहन करतो, संध्याकाळच्या 4 ते 10 या कार्यक्रमामध्ये आपण सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं। एकूणच आपण पाहिले की आष्टी शहरामध्ये अशा पद्धतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी जिल्हा बीड।